कल्याणमधील घटना दुर्दैवी नाही. मुंबईमध्ये हिंदीमध्ये बोला कारण भाजपचं राज्य आलंय. आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला. पायेच्या लोकांनी आनंदानं मुंबईत राहावं, मात्र मराठी माणसावर माज दाखवणाऱ्यावर कारवाई व्हावी. आदित्य ठाकरेंची मागणी. शरद पवार उद्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट, तर पवारांची भेट असल्यानं पोलिसांचा विशेष बंदोबस्त. पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, गृहमंत्र्यांनी माफी मागावी. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांची मागणी. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने निदर्शनं. ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वात अमित शहांच्या विरोधात आंदोलन. सेवानिवृत्त पोलिसांचा विधान भवनावर मोर्चा. पोलिसांची ड्युटी 8 तास करावी आणि सेवानिवृत्तीनंतर आरोग्य सुविधा द्याव्यात, या मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन. पुण्यात संजय राठोडांच्या विरोधात बॅनरबाजी. राठोडचा शिंदेंच्या कपाळी अशाचे बॅनर, तर बॅनरवर संजय राठोड यांच्या चेहऱ्यावर फुली. शिर्डीत विनोद तावडेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन. साई संस्थांकडून विनोद तावडेंचा सत्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन हंगाम सुरू. पर्यटकांना लाईफ जॅकेट्स अनिवार्य. मुंबईतील बोट दुर्घटनेनंतर प्रशासनाला खडबडून जात. सोन्या चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण. सोन्याच्या दरात 24 तासात 2,000ची, तर चांदीच्या भावात 4,000ची घसरण. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये शिवमहापुराण कथेच्या दरम्यान चेंगराचेंगरीत 6 महिला जखमी झाल्याची माहिती. भिवंडी शहरातील यंत्रमाग कारखान्यामध्ये आग. कारखान्यातील वार्पिंग मशीनना अचानक आग. आगीमध्ये वार्पिंग मशीन पूर्णपणे जळून खाक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.